आज जे आपण पांडुरंगाष्टकम हे स्तोत्र पाहतोय ते आचार्यांच्या प्रमाणभूत मानल्या गेलेल्या रचनेमध्ये धरलं गेलेलं आहे, हा महत्वाचा भाग आहे. अर्थात ते खुद्द आचार्यांचं असो वा नसो, आद्य आचार्यांचं असेल किंवा नंतर त्या शांकर पीठावर आरोहण केलेल्या अन्य परवर्ती आचार्यांचं असेल, त्या स्तोत्राचं महत्व, त्या स्तोत्राची प्रासादिकता, त्या स्तोत्रातलं शब्द लाघव हे कुठल्याही अर्थी उण दिसत नाही. खुद्द आद्य आचार्यांच्या रचनेला अगदी साजेसं, तितकंच सुंदर नादमधुर असं हे स्तोत्र आहे. भुजंग प्रयात वृत्तामध्ये हे स्तोत्र आहे. त्यामुळे आपल्याला ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी आद्य शंकराचार्यांचंच आहे असं मानायला इथे काहीही हरकत नाही. आणि ज्यांना त्याची चिकित्सा करत बसायचे ती करावी, त्यांनी खुशाल करावी. मात्र त्या चिकित्सेचा परिणाम याच्या नादमाधुरीवर किंवा प्रासादिकतेवर काडी मात्र होणार नाही, हे लक्षात ठेवा. याची इतकी सुंदर गेयता आहे, त्याच्यामध्ये अभिव्यक्त होणारा अर्थही इतका सुंदर आहे की अर्थात या सगळ्यामध्ये असणारी वेदांताची, त्या आत्मदर्शनाची ती बैठक ही कुठेही सुटलेली नाही. तर अशा आचार्यांच्या स्तोत्ररत्नांपैकी एक उत्तम असं हे पांडुरंगाष्टकम हे स्तोत्ररत्न आता आपण पाहूया. मुळात हे स्तोत्र ज्या आराध्य देवतेच्या वर्णनपर आचार्यांनी रचलेलं आहे, ती देवता म्हणजे पांडुरंग आहे. पांडुरंग, विठ्ठल ही महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक आंध्रच्या काही भागामध्ये लोकप्रिय ठरलेली देवता किती जुनी असावी याच्यावर अनेक चिकित्सकांनी चिकित्सा केलेली आहे. काहींच्या मते इसवी सन पूर्व विठोबाचं, पांडुरंगाचं अस्तित्व होतं, काहींनी इसवी सनाचं 5वं शतक सांगितलं, काहींनी इसवी सनाच्या 10व्या शतकानंतरच विठ्ठल दिसतो असं सांगितलं. तो जो काही भाग असेल तो असो, पण आचार्यांच्या काळात हा विठ्ठल होता, त्याचा एक संप्रदाय होता, त्याचं एक तीर्थक्षेत्र होतं, इतकं मात्र इथे स्पष्टपणे जाणवत राहतं. तर असं हे पांडुरंगाष्टक, त्यातली आराध्य देवता पांडुरंग. मुळात देवताच अशी विलक्षण आहे. विष्णूचं किंवा विष्णूचा पूर्णावतार असणाऱ्या भगवान कृष्णाचं हे एक रूप मानलं जातं. मुळात विष्णू या विष्णू शब्दाचा प्राकृत किंवा दाक्षिणात्य द्राविड भाषेमध्ये विठ्ठी असा होणारा अपभ्रंश आणि त्या विठ्ठीचा पुढे होणारा विठ्ठी आणि त्या विठ्ठीचा विठू, विठ्ठल असे झालेले अपभ्रंश हे भाषाशास्त्रज्ञ या विठ्ठलाचा पूर्ण नामाचा प्रवास दाखवण्यासाठी उद्धृत करतात. पांडुरंग हा जो शब्द आहे तोही पुन्हा अनेकांना कोड्यात घालतो. पांडुरंग या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण केली तर पांडुर अंग ज्याचं आहे असा, म्हणजे पांडू हा शब्द शुभ्र, पांढरा अशा अर्थी. पांढरा हा मराठी शब्द मुळात पांडू या संस्कृत शब्दातूनच आला असावा असं अनेक चिकित्सकांचं मत आहे. तर पांढरा वर्ण, पांढरा रंग आहे ज्याचा, असा तो पांडुरंग, अशी साधारण व्युत्पत्ती केली जाते. आता इथे मुळात विष्णू किंवा कृष्ण ही देवता अपेक्षित असेल तर त्या विष्णू किंवा कृष्णांचं श्यामलत्व हे पुराण प्रसिद्ध आहे. म्हणजे विष्णूंचा वर्ण कसा तर गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम, तो मेघवर्ण घनश्याम अशीच त्यांची कांती सांगितलेली. मग असं असताना पांडुरंग म्हणजे पांढरा रंग ज्याचा आहे असं कसं मानावं, तर त्याच्यासाठी दुसऱ्या प्रकारे एक व्युत्पत्ती जर आपण लावली तर त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होऊ शकतो. पांडू ह्या शब्दाचा अर्थ पांढरा असा असला तरी पांडुर या शब्दाचा अर्थ पांढरा गोरा नाही तर पांढुरका होतो. आणि पांडुर असा शब्द जर वापरला तर ज्याचा वर्ण हा धुली धूसर झालेला आहे. पांडुर म्हणजे कालिदासही अनेक ठिकाणी पांडुर म्हणजे त्या फुलातल्या परागकणांनी जो धुली धूसर झालाय, धूसर होणं म्हणजे पांढरा शुभ्र असणं, गोरा असणं असा भाग नाही, तर ज्याचं अंग, आता हे व्याकरणाच्या भाषाशास्त्राच्या कुठल्या नियमाप्रमाणे पांडुरांगचं पांडुरंग झालं हे थोडं वेगळं त्याच्यावर विवेचन करायला लागेल. आता आपण तिकडे वळायला नको, कारण तो भाषाशास्त्राचा आणि व्याकरणाचा विषय. पांडुर अंग
म्हणजे पांढुरक झालेलं अंग ज्याचं आहे असा पांडुरंग. मग आता कृष्णाचं जे गवळ्याचं गोपालाचं रूप आहे, गोपाळ कृष्ण हा गोधोली म्हणजे आचार्यांचं दुसरं गोविंदाष्टक नावाचं स्तोत्र आहे, सुंदर स्तोत्र आहे. हरिभगिनी नावाच्या वृत्तात ते रचलेलं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म मनाकाशम परमाकाशम असं ते स्तोत्र आहे. तर त्याच्यामध्ये गोपी खेलन गोवर्धन धृती लीला लालित गोपालम गोष्ठी प्रांगण रिंगण खेलन लोल मनायासम परमायासम त्या याच्यामध्ये वर्णन असं येतं की ते स्तोत्र आणि त्यातले संदर्भ सांगण्याचा मोह आवरवत नाहीये, पण मी आवरता घेतो तो मोह. त्या गायीच्या खुरांनी जे उधळलेले धुली कण आहेत, धुली धूसर सौभाग्यम असं आचार्य त्या गोविंदाचं गोपालाचं वर्णन करतात. तर त्या गायीच्या पायाच्या धुळीनी जो माखला आहे, पांडुर झाला आहे असा, म्हणजे ज्याचं अंग त्या गोखुरांनी उधळलेल्या धुलीने, त्याला आपण गोधुली किंवा गोरज असंही म्हणतो, त्या गोरजानी ज्याचं अंग पांडुरक झालेला आहे, मलिन झालेला आहे असा पांडुरंग, म्हणजे तो गोपाळ कृष्णाचं, गोवळ्या कृष्णाचं हे प्रतिरूप ठरतो. म्हणजे विष्णू आणि कृष्ण अशा दोन्ही रूपात हा पांडुरंग भेटत राहतो. आता आचार्यांनी जे केलेलं वर्णन आहे या स्तोत्रामधलं, ते पांडुरंगाच्या या उभय रूपांना आपल्या कक्षेत घेणार आहे. आपण शब्द इथे पाहू शकता. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोग पीठे, पांडुरंगाचं जे क्षेत्र आहे त्याचं प्राचीन नाव पंढरगे असं आहे. त्याचा अपभ्रंश पुढे पंढरपूर, पंढरी असा झालेला आहे. 11व्या-12व्या शतकात जी यादव सत्ता देवगिरीला होती, त्या देवगिरीच्या रामदेव रायाचं एक मोठं दानपत्र शिलालेख पंढरपूरला प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये पंढरी फडमुख्य असं त्याचं वर्णन आहे. तर ते पंढरी क्षेत्र, त्या पंढरी क्षेत्राचं वर्णन आचार्य महायोग पीठ असं करतात. जे क्षेत्र हे महायोगाचं पीठ आहे, जिथे ती योग साधना ही साकार सांद्र झालेली आहे, असं ते पीठ. आपण व्यासपीठ असा शब्द वापरतो, म्हणजे जिथे त्या व्यास परंपरेतले, व्यासांची परंपरा पुढे चालवणारे विद्वान आसीन होतात, ते पीठ म्हणजे व्यासपीठ. तसं महायोगाचा अवलंब करणारे जे महायोगी आहेत, त्या महायोग्यांचं पीठ, महायोग्यांचं आसन, महायोग्यांचं स्थान असणारं हे क्षेत्र ते पंढरपूर आहे. आणि तिथे उभा असणारा हा पांडुरंग, तोही कसा आहे, त्याची जी पूर्ण मूर्ती आपण इथे स्क्रीनवर पाहू शकता, तर त्या मूर्तीलाही मूर्तीशास्त्राच्या अनुरोधाने जे वेगवेगळे प्रकार पडतात, काही भोग मूर्ती आहेत, काही यान मूर्ती आहेत, काही योग मूर्ती आहेत, तर त्यातली पांडुरंगाची ही मूर्ती योग मूर्ती या प्रकारात आढळते. माननीय डॉक्टर देगलूरकर सर, गोबम देगलूरकर, त्यांचं विष्णू मूर्ते नमस्तुभ्यम नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये विठ्ठल मूर्तीचं जे विवेचन आहे, तर त्यामध्ये त्यांनी योगस्थानक मूर्ती असं त्या मूर्तीशास्त्रातल्या संकेतानुसार हिचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने योग्यांची अधिदेवता असणारा हा पांडुरंग आणि त्याचं जे क्षेत्र आहे ते अर्थात महायोग पीठ म्हणून ओळखलं जातं, याच्यात काही संशयाची, शंकेची बाब आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे महायोग पीठ अशा या पंढरी क्षेत्री ते कुठे आहे, थोडक्यात लोकेशन अधिक स्पष्ट केलं. जीपीएस ट्रॅकर आपण जर लावला तर नेमकं कुठे आहे, आजूबाजूला लँडमार्क काय आहे, तर तो पूर्ण भाग, तो भौगोलिक प्रदेश आचार्य स्पष्ट करतायत. भीमरथी नदीच्या तटी, भीमरथी, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा असं जनाबाई आपल्याला सांगून जातात. भीमा आणि त्या भीमेचं या चंद्राकृती, चंद्रकोरी प्रमाणे असणार ते प्रवाहाचं रूप म्हणून तिला चंद्रभागा असं नाव पडलेलं आहे. प्राचीन पांडुरंग महात्म्य नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जर उल्लेख पाहिला तर ते चंद्र नावाचं सरोवर आहे. जेव्हा नदीचं पाणी मूळ प्रवाहापासून तुटून वेगळं होतं तेव्हा ते सरोवर म्हटलं जातं. तर असा भाग म्हणून त्याला चंद्र
सरोवर किंवा चंद्रभागा असं म्हटलं गेलंय. पण मुळातली ती नदी आहे ती भीमा किंवा भीमरथी नदी आहे. त्या कथेचा भाग असा थोडक्यात, भीमाशंकर क्षेत्री शिवाने त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी जे भीम भयानक विराट रूप धारण केलं, त्या विराट रूपाच्या भीम रूपाच्या शरीरातून घामाची धारा व्हायला लागल्या रणात झालेल्या श्रमामुळे. आणि त्या घामाच्या धारेतून जी उत्पन्न झाली ती नदी म्हणजे भीमरथी या नावाने प्रसिद्ध झाली. भीम रूप शंकराच्या रथातून त्याच्या घामाची धारा जी जमिनीवर वाहिली ती भीमरथी झाली. तर ही भीमरथी नदी, त्या भीमरथी नदीच्या तटावर असणाऱ्या या महायोग पीठ रूप पंढरी क्षेत्री हा येऊन राहिला. कशासाठी? वरम पुंडरीकाय. पुंडरीक हा जो भक्त होता, पुंडलिकाची कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, मी पुनरुच्चार करत नाही. मात्र पहिल्यांदा आई वडिलांशी फटकून वागणारा, त्यांना त्रास देणारा पुंडलिक जेव्हा कुक्कुट स्वामींच्या उपदेशाने आई वडिलांची निष्काम अशी भक्ती करायला लागला, पूर्ण दृढ भावनेने तो आई वडिलांची सेवा करायला लागला, तेव्हा त्याची परीक्षा बघायला आणि किंबहुना त्याला वर द्यायला जेव्हा साक्षात भगवान विष्णू किंवा कृष्णरूप भगवंत हे तिथे अवतरले, मुनिंद्रैही सह, अनेक योगी मुनींसहित भगवंत तिथे आले. समागत्य वरम पुंडरीकाय दातुम, पुंडरीकाय नाम पुंडरीकाख्याय भक्ताय, पुंडरीक नावाच्या भक्ताला वर देण्यासाठी अनेक योगी मुनींसह समागत्य येऊन तिष्ठंतम आनंद कंदम, जो तिथे तिष्ठत उभा राहिला. युगे 28 विटेवरी उभा. तिष्ठ स्था धातू आहे. तिष्ठणे हा मराठी प्रयोग आहे, मात्र तिथे स्थिर राहणे, उभा राहणे अशा अर्थी जो त्या पुंडलिकासाठी उभा राहिला, विटेवरी उभा, कटेवरी हात असं त्याचं ध्यान सांगितलं जातं. आणि तो कसा आहे? आनंद कंद आहे, आनंदाचं मूळ आहे. सगळ्या विश्वात पसरलेल्या आनंदाचं मूळ कोण असेल तर तो हा भगवंत आहे, पांडुरंग आहे. असा परब्रह्माचं लिंग. आता लिंग या शब्दाचा अर्थ लीनम अर्थम गमयती इति लिंगम, म्हणजे लिंग या शब्दाचे जे अनेक अर्थ आपण नंतर घेतलेले आहेत ते इथे अभिप्रेत नाहीत. इथे परब्रह्माचं, त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं साकार लिंग, प्रतीक, मूर्ती, प्रतिमा या अर्थी तो लिंग शब्द आहे. त्यामुळे परब्रह्माचं प्रतीक, परब्रह्माची प्रतिमा असणाऱ्या पांडुरंगाचं भजन, त्या पांडुरंगाची भक्ती मी करतो, असं हे विधान आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हे पालुपद आहे. पुनरुक्ती ह्या पूर्ण स्तोत्रामध्ये या उक्तीची केली आहे. भाव काय? पुनरुक्ती कशासाठी केली जाते? शास्त्रामध्ये याला अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती म्हटलेलं आहे. एखादं तत्व, एखादा विचार पूर्णपणे मनावर ठसावा, कोरला जावा, ह्यासाठी या पालुपदाची पुनरुक्ती आहे. याचा अर्थ त्यांना दुसरे शब्द सुचत नव्हते किंवा आधुनिक कवींसारखं काहीतरी टला ट रला र जोडायचं म्हणून त्यांनी रचलं, असा भाग नव्हता. तर हे जे तत्व आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, या तत्वाच्या पुनरुच्चारातून ते तत्व ठसवण्याचा भाव आचार्यांच्या मनात आहे, म्हणून ते पुनरुक्ती करतायत. हा श्लोक आपण पाहिला. आपण पुढच्या श्लोकावर जाऊया. तडिद्वाससम. जर काही शंका असतील आपल्याला तर आपण कमेंट बॉक्स मध्ये तात्काळ टाकू शकता, किंवा आपण हे सगळं झाल्यावर शेवटची काही मिनिटं, काही वेळ हा शंका निरसनासाठी घेणार आहोत, तेव्हा आपल्याला विचार करता येईल. तडिद्वाससम नीलमेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम वरम त्विष्टकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तडिद्वाससम. तडित म्हणजे वीज, विजेसारखं ज्याचं वास म्हणजे वस्त्र, त्या विजेसारख्या देदीप्यमान कांतीने युक्त असं ज्याचं वस्त्र आहे. आता ते वस्त्र नेमक्या कोणत्या रंगाचं आहे ते स्पष्ट केलेलं नाही. विजेसारखं देदीप्यमान, मग ते पांढरं असो पिवळं असो, कारण प्रायः विष्णू किंवा कृष्णाचं वस्त्र हे पीतांबर, पीत वस्त्र सांगितलेलं आहे, जे तेजाचं प्रतीक आहे. मात्र इथे काही ठिकाणी पांडुरंगाला दिगंबर असंही म्हटलेलं आहे.
म्हणजे आपल्या भक्ताच्या भेटीसाठी स्वतःच तो देव देहभान विसरला आणि तो असता त्याचा पितांबर सुटून गेला. असं असल्यामुळे जे सुटून गेलेलं वस्त्र आहे ते कसं असावं याची एक झलक विजेसारखी, वीज जशी क्षणात असून नाहीशी होते, आहेशी वाटते तितक्यात ती दिसेनाशी होते, तसं वस्त्र आहे का नाही या दोन्हीचा भाव या तडीत ह्या शब्दात ध्वनी असं ज्याला काव्यशास्त्रामध्ये म्हटलं गेलंय तो तिथे दाखवलाय. विजेसारखं असून नाही नसून आहे असं, असून न दिसणारं वस्त्र. म्हणून लीला शुक नावाचा एक कवी आहे संस्कृतमध्ये आणि तो आपल्या कृष्ण कर्णामृत नावाच्या काव्यामध्ये एक सुंदर श्लोक सांगून गेला पांडुरंगाविषयी. मायात पंथा भुवी भीमरथ्या दिगंबर कोपी तमाल नीलहा. तिथे मायात पंथा भुवी भीमरथ्या, तिथे भीमरथीच्या काठी हे पथिकानो, हे यात्रिकानो जाऊ नका, कारण तिथे एक चोर बसलेला आहे. आणि तो कसा आहे तर दिगंबर कोपी, स्वतः दिगंबर आहे, ज्याच्या वस्त्राला मागमूस राहिला नाहीये असा, तमाल नील, तमाल घनश्याम, तमाल वृक्षासारखी त्याच्या फुलांसारखी ज्याची कांती आहे असा तो तमाल नील तिथे उभा आहे. आणि तो काय करतो, तो भक्तांचं चित्तरूपी वित्त चोरून नेतो असं त्याचं वर्णन तिथे केलेलं आहे. त्यामुळे तडित वासस या विशेषणामध्ये त्याच्या वस्त्रापेक्षा ते वस्त्र न दिसण्याचा भाव, तो ध्वनी इथे अधिक मुखर केलेला आहे. नीलमेघाव भासम, ज्याची कांती, ज्याच्या कांतीचा अवभास हा नीलमेघासारखा आहे, घनश्याम असा तो आहे. रमा मंदिरम, जो रमेचं म्हणजे सगळ्या विश्वाला जी रमवणारी आहे ती भगवती महालक्ष्मी, त्या भगवती महालक्ष्मीला जो आश्रय झाला, अधिष्ठान झाला, रमेचं जो मंदिरच झाला. कारण सगळ्या विश्वामध्ये फिरणारी रमा ही चंचल मानली जाते, लक्ष्मी ही चंचला चपल आहे. मात्र केवळ आणि केवळ भगवान विष्णू हेच असे आहेत की जिथे गेल्यावर, ज्यांच्या ठाई प्रविष्ट झाल्यावर लक्ष्मी ही स्थिर होते. त्यामुळे रमेचं कायमचं निवासस्थान मंदिर असे हे भगवंत आहेत. सुंदरम, स्वरूप सुंदर, आणि जे कसे आहेत तर चित प्रकाशम, चित म्हणजे चेतना, चित म्हणजे ज्ञान, चित म्हणजे जाणीव, सच्चित आनंद असं त्या परब्रह्माचं वर्णन केलं जातं. तर त्याच्यामध्ये जी चेतना, जाणीव, ज्ञान आहे त्याचा प्रकाश, त्याचा आविर्भाव, आविष्कार, प्रकटन म्हणून तो चित्प्रकाश आहे. साकार अशी म्हणजे ती अमूर्त जाणीव जेव्हा मूर्त झाली, तो जो तिचा आकार होता म्हणजे तो परब्रह्मलिंग पांडुरंग आहे. आणि कसा तर वरम त्विष्टकायाम, त्विष्टका इथे वरम तू इष्टकायाम, इष्टका असा मूळ शब्द आहे. इष्टका म्हणजे वीट, त्या विटेवर ज्याने आपले पाय रोवलेले आहेत, समन्यस्त नीट पद्धतीने ठेवलेले आहेत, असा तो परब्रह्माचं प्रतीक असणारा पांडुरंग, त्या पांडुरंगाची मी भक्ती उपासना करतो. नेक्स्ट प्लीज. प्रमाणं भवाब्धे इदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता पांडुरंगाचे हात कटीवर का, याचं एक उत्तम कारण त्याची कारण मीमांसा आचार्यांनी केली. प्रत्येकाने हे हात कटीवर का याचं आपापलं कारण दिलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार, प्रतिभेनुसार रंगवलेलं आहे त्या पांडुरंगाच्या कटीवर हात ठेवलेल्या चित्राचं कारण. कोणी म्हणतं की तो थकलाय उभं राहून राहून म्हणून त्याने आपली कंबर पकडली. कोणी म्हणतंय माझा खरा भक्त कधी येतोय याची वाट बघत तो तिष्ठत उभा आहे म्हणून तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. कोणी म्हणालं की ह्या सगळ्या विश्वाला आपल्या कवेत घेण्यासाठी, बगलेत घेण्यासाठी तो आतुर झालाय म्हणून तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. अशी अनेक कारणं देतात, पण नेमकं कारण आचार्य या श्लोकात सांगतात. प्रमाणम भवाब्धेहे इदम, इदम प्रमाणम भवाब्धेहे असा अन्वय होतो. भवाब्धेहे इदम याचा विसर्गाचा संधी होऊन रिदम झालेला आहे. भवाब्धी म्हणजे भवसिंधू, भवसागर.
या भवाब्धीचं प्रमाण, या भवाब्धीची खोली किती आहे, परिमाण किती आहे, हे कोणासाठी? मामकाना. मामक म्हणजे माझे भक्त, मला शरण आलेले, माझे झालेले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा भवसागर किती बरं खोल आहे असं तुम्ही विचाराल तर ते परिमाण दाखवण्यासाठी, त्याची खोली दाखवण्यासाठी त्याने आपले हात कमरेपर्यंत दाखवले. म्हणजे माझे जे खरे भक्त झाले त्यांच्यासाठी हा भवसागर खोल नाहीयेच आहे मुळी, तो कमरे इतका आहे. जानुदग्न संस्कृतमध्ये ज्याला म्हटलं जातं, तेवढंच पाणी आहे. कमरेच्या वर तो भवसागर चढूच शकत नाही. किंबहुना माझ्या भक्ताला हा भवसागर बुडवूच शकत नाही. उतरावया भवसागर रे, तुकोबा जे म्हणतायत ते भवसागर उतरून जाताना ते जर गळ्यापर्यंत आलं पाणी तर तो बुडून जाईल कदाचित, पण माझ्या भक्तांसाठी पाणी हे कमरे इतकंच कायम राहील कितीही वाढलं तरी, हे दाखवण्यासाठी. म्हणजे तुम्ही मला शरण या, मी तुमचा योगक्षेम वाहीन, हेच अभिवचन एक पद्धतीने, एक प्रकाराने पांडुरंगाने कमरेवर हात ठेवून भक्तासाठी दिलाय, हे आचार्य सांगतायत. आणि विधातुर वसत्यै धृतो नाभिकोशः, आणि नाभिकोश ज्यांनी धारण केलाय, नाभीमध्ये कोशरूप पद्म ज्यांनी धारण केलाय, पद्मनाभ असंच त्याचं नाव आहे. का तर विधातुहू, विधाता म्हणजे ब्रह्मदेव, त्याच्या वसतीसाठी, त्याचं वसती स्थान असणारं पद्म ज्यांनी आपल्या नाभिकोशात धारण केलेलं आहे, तो परब्रह्म स्वरूप पांडुरंग, त्याची मी भक्ती करतो. त्याच्या गळ्यामध्ये काय आहे? स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे, ज्याच्या कंठदेशी गळ्यामध्ये स्फुरत कौस्तुभ म्हणजे आपल्या तेजाने स्फुरणारा, लकाकणारा, चकाकणारा कौस्तुभ, अशा कौस्तुभ मण्याने ज्याचा कंठदेश अलंकृत झालाय, ज्याच्या गळ्यामध्ये तो कौस्तुभमणी शोभून दिसतोय. कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असं आपण ऐकलंच आहे. श्रियाजुष्टकेयूरकम श्रीनिवासम. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे तेज, श्री म्हणजे ऐश्वर, श्री म्हणजे मूल्यवत्ता. त्या विश्वाच्या पूर्ण मूल्याने मंडित, इतकं महागडं असं केयूर, हाताचं जे एक भूषण आहे, हातामध्ये घातला जाणारा एक अलंकार आहे, त्याला केयूर असं म्हटलं. तर त्या केयूरामध्ये जणू काही साक्षात श्री विद्यमान आहे. भगवंताच्या 3 ठिकाणी श्री दाखवली जाते, भगवंताच्या हृदयावर, भगवंताच्या बाहूंवर आणि भगवंताच्या पदाशी, अशी लक्ष्मीची 3 स्थान आहेत. तर त्याच्यापैकी केयूर हे हाताचं आभूषण आहे. तर त्या आभूषणामध्ये साक्षात ती श्री लक्ष्मी जडलेली आहे. श्रीनिवासम, श्री, पुन्हा मगाशी रमा मंदिर असं म्हटलं होतं, तसं इथे श्रीचा तो निवास, श्रीचं निवास स्थान. सगळ्या विश्वामध्ये जे काही मूल्यवत आहे ते सगळं मूल्य, सगळ्यात मूल्यवान असा हा भगवंत आहे, म्हणून तो श्रीनिवास आहे. शिवम, शिव याचा अर्थ शंकर असाही होतो आणि शिव याचा अर्थ मंगल, कल्याण असाही होतो. त्यामुळे मंगल स्वरूप, कल्याण स्वरूप आहे. आणि शिवस्य दैवतम विष्णू, विष्णोस्तु दैवतम शिव, हरी आणि हर एकरूप आहेत. त्यामुळे हा पांडुरंग हा शिवस्वरूप देखील आहे. विठोने श्री वाहिला देव राणा, असं समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात. पांडुरंगाने आपल्या मस्तकावर आपला भक्तोत्तम असणारा शिव धारण केलाय, शिवरूप असा पांडुरंग झालाय, म्हणून त्याला शिव याही विशेषणाने आचार्य संबोधतात. शांतम इड्यम, जो शांत आहे, शांत स्वरूप आहे. इथे देवाचं उग्र स्वरूप नाही, तो शांत आहे. शांत याचा अर्थ दुसऱ्या अर्थी जो स्वतः शांत आहे आणि दुसऱ्यांना जो शांत करतोय. स्वतः शांत आहे तो परमेश्वरच आहे, शांतच असणार. मात्र त्याला पाहिल्यावर आपल्या मनातला जो काही घालमेलीचा भाग आहे, त्या विकारांचा भाग आहे, त्या सगळ्या विकारांचं शमन, उपशमन घडतं, म्हणून तो शांत आहे. ईड्यम, शांतम इड्यम संधी झालाय. ईड्य, इड असा धातू आहे स्तुती या अर्थी. स्तुती करण्याजोगता, स्तुती करण्यायोग्य. या विश्वामध्ये जर खरंच कोणाची स्तुती करायची असेल तर केवळ आणि केवळ त्या परमेश्वराची स्तुती करावी. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, येरा मानवाची कामा नाही, असं तुकोबा सांगतात. तोच भाव आहे. ईड्य, स्तुती करण्याजोगा एकमेव असा हा पांडुरंग आहे, परमात्मा आहे. वरम लोकपालम, जो वर सर्वोत्तम आहे. वर म्हणजे उत्तम,
त्या सर्व विश्वामध्ये उत्तमोत्तम असा विष्णू सहस्रनाम ज्याला अनुत्तम म्हणतं, म्हणजे ज्याच्यापेक्षा अजून दुसरा कोणी उत्तम नाही असा लोकपालम, जो या विश्वाचा त्रिभुवनाचा पालक आहे, संचालक आहे. भगवान विष्णूंकडे पालन हा रोल आहे. ब्रह्मदेव हे उत्पत्ती करतात, नारायण हे पालन करतात आणि शिवसंहारक आहेत. त्यामुळे लोक या भुवनाचं विश्वाचं पालन करणारा म्हणून तो लोकपाल आहे. अशा परब्रह्म प्रतीक पांडुरंगाची भक्ती मी करतो. नेक्स्ट, शरदचंद्र बिंबाननम चारुहासम, ज्याचं मुख शरद ऋतूमध्ये दिसणाऱ्या, शरद पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राच्या बिंबासारखं आहे. पूर्ण बिंब असं त्याचं म्हटलेलं आहे. तितकं सुस्पष्ट, तितकं मनमोहक, तितकं आकर्षित करणारं. सगळ्या महिन्यांमध्ये शरद ऋतूतली जी पौर्णिमा आहे तिचं महत्व वेगळं आहे. कोजागिरी जेव्हा आपण साजरी करतो ना, तेव्हा कोजागिरीला दिसणारा चंद्र, भूगोल आणि म्हणजे ज्याला खगोल असं म्हणता येईल, त्या दोन्हीचे जे अभ्यासक आहेत ते आपल्याला सांगू शकतील कदाचित की आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. त्यामुळे तो त्या दिवशी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर असा दिसतो. त्यामुळे त्याची उपमा भगवंताच्या मुखाला दिलेली आहे. ज्याचं मुख हे शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण सुंदर असं आहे, पूर्णत्व आहे ज्याच्या ठाई, ज्याच्यामध्ये कुठेही उणेपण नाहीये. काल आपण षोडश कल परमात्म्याविषयी पाहिलं तर चंद्र हा जसा षोडश कल आहे तसा श्रीकृष्ण परमात्मा हा षोडश कला संपन्न आहे. म्हणून त्या चंद्राप्रमाणे, षोडश कलेने युक्त असणाऱ्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण असणारा कृष्ण परमात्मा हा शरद, त्याच्याप्रमाणे त्याचं मुख आहे. चारुहासम, ज्याचं हास्य, ज्याचं स्मितहास्य हे चारू आहे, गोड आहे. मधुराधिपते रखिलम मधुरम, काल आपण पाहिलं हसितम मधुरम. ज्याचं हास्य हे चारू मनमोहक आहे, मधुर आहे. लसत कुंडला क्रांत गंडस्थलांतम, ज्याचे गंडस्थल, गंड म्हणजे गाल, ज्याचा गालाचा शेवटचा भाग अंतप्रांत म्हणजे कानाजवळ असणारे गाल, यालाच एक पाठभेदही आहे. गंडस्थलांगम, गंडस्थलचं अंग, तो भाग ज्याचा कुंडलानी आक्रांत आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कुंडल इतकी मोठी आहेत की ती गालावर आलेली आहे. गाल त्या कुंडलांच्या कांतीने, कुंडलांच्या तेजाने अधिक शोभून दिसतायत. जर त्या रत्नजडित कुंडलांची प्रभा, आभा त्याच्या गालावर प्रतिबिंबित होते आणि त्या गालांचं तेज इतकं आहे की ते त्या रत्नांवर प्रतिबिंबित होत आहे. त्यामुळे अधिक सुंदर कोण अशी अहमहमिका कदाचित त्या गालाच्या आणि रत्नांच्या कांतीत आहे. आणि स्वाभाविकच भगवंताचे गाल त्या रत्नांपेक्षा अधिक सुंदर, अधिक प्रकाशित आहे. जपा राग बिंबाधरम, ज्याचे अधर, ज्याचे ओठ हे जपा राग, जपा राग याचे दोन अर्थ होतात. जपा कुसुम संकाशम असा श्लोक आपण ऐकला असेल नवग्रह स्तोत्रात. जपा म्हणजे जास्वंद, जास्वंदीच्या लालिमेप्रमाणे, किंवा जपाराग हे माणिक रत्नाचंही एक नामांतर मानलं जातं. तर माणकासारखे, माणिक रत्नासारखे किंवा त्या जास्वंदीच्या फुलाच्या लालिमेसारखे, बिंबाधरम त्याचं बिंब जणू, किंवा बिंब ह्या शब्दाचा दुसरा अर्थ तोंडलं. आता तोंडल्याची उपमा का, तर तोंडलं जेव्हा पूर्ण पिकतं तेव्हा त्याची जी लालसर सुंदर कांती असते त्या कांतीसारखे ज्याचे ओठ आहे, तोंडल्यासारखे म्हणजे त्या पक्व बिंबाधरोष्ठी असं कालिदास वर्णन करतो सौंदर्याचं. सौंदर्याचे पॅरामीटर जे जुन्या शास्त्रात सांगितले तर बिंबाधर असणं, त्या पक्व बिंब फलाप्रमाणे ओठ असणं हे सौंदर्याचं एक मानक मानलेलं आहे. तर असे ज्याचे सुंदर ओठ आहे. कंज नेत्रम, ज्याचे कम म्हणजे क म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये जन्मलेलं म्हणजे कमळ, कंज असे नेत्र असणारा, कमल नेत्र, कमल नयन असा पांडुरंग, त्याची मी उपासना करतो. किरीटोज्वलत सर्व दिक्प्रांत भागम, आपल्या रत्न मुकुटाने, किरीटाने सगळ्या दिशांचं अंतरंग, सगळ्या दिशांचे भाग, दिशांमधली क्षितिज
ही ज्याने उजळवून टाकलेली आहेत. आणि जो सुरैर रचितम दिव्य रत्नैर अनर्घई, अनर्घ म्हणजे महागडी, अमूल्य, अमूल्यातीत अशी जी अतिशय अमोल रत्न, दिव्य रत्न आहेत, त्या रत्नांनीच जणू काही देवानी त्याच्यावर वर्षाव केलेला आहे, त्या रत्नांनीच ज्याची पूजा केलेली आहे, अर्पित केलेली आहेत रत्न, असा त्रिभंगाकृतीम, जो त्रिभंगाकृती आहे. आता त्रिभंगाकृतीची मेघ कशी आहे की कृष्णाची मूर्ती त्रिभंगाकार मानली जाते. त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे, हे वर्णन ऐकलेलं असेल. त्रिभंग म्हणजे शरीराचे 3 अवयव वाकवून किंचितसे. हे रूप पांडुरंगाची आपल्या समोर असणारी मूर्ती आहे त्याच्यामध्ये दिसत नाही. मात्र जर पंढरपूरला काही मंडळी गेलेली असतील तर पंढरपूरला अशीच एक पांडुरंगाची वेणुपाणी मूर्ती चौफुल्यात आहे. म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराच्या अलीकडचा एक चौक आहे, त्या चौकामध्ये एक भर चौकात कृष्ण उभा आहे, ज्याला साक्षी गोपाल असं म्हटलं जातं. आणि तशीच एक मूर्ती पंढरपूर पासून पुढे 8 किलोमीटरवर गोपाळपुरा नावाचा एक भाग आहे, जिथे जनाबाईचं जातं, सगळे घरची उपकरणं ठेवलेली आहेत, तिथेही असा कृष्ण आहे. त्याची मूर्ती ही त्रिभंगाकृती आहे. म्हणजे आचार्यांनी त्या कृष्णाचंही ऐकात्म्याने, एकरूपतेने पांडुरंगाशी वर्णन केलेलं आहे. जो 3 ठिकाणी बाकला आहे. आता 3 ठिकाणी बाकलेला म्हणजे कुठे? त्याचा देहुडा चरण आहे. एक पाय दुर्मडून दुसऱ्या पायाच्या जवळ ठेवलेला आहे, तो देहुडा चरण. दुसरं, तो कमरेत किंचित वाकलेला आहे. आणि राधा, गोपी कुठे आहेत हे बघण्यासाठी तो मान वाकडी करून, मान वळवून बघतोय. त्यामुळे कंबर, मान आणि पाय या 3 ठिकाणी वाकलेला, बाकलेला, किंचित वक्रता धारण करणारा तो त्रिभंगाकृती आहे. काहींच्या मते मान वाकडी नाहीये, तर हात वाकडा करून त्याने वेणू धारण केलेली आहे, तर हात, असंही काही त्रिभंगाचा उदाहरण देतात. तर असा त्रिभंगाकृती बरह माल्यावतंसम, बरहस, बरह म्हणजे मोरपीस, म्हणून बरह धारण करणारा मोर त्याला बरही म्हणतात. तर बरह माल्यावतंसम, त्या मोरपिसांच्या तुऱ्यांनी जो जणू काही त्याचा हार किंवा जणू काही त्याची माळच ज्याने आपल्या मस्तकावर खोवलेली आहे, धारण केलेली आहे, असा मोर मुकुटधारी कृष्ण इथे आचार्यांना अपेक्षित आहे. अशा कृष्ण स्वरूप पांडुरंगाची मी उपासना करतो, भक्ती करतो. नेक्स्ट. हॅलो, नेक्स्ट नेक्स्ट प्लीज. 1-2 मिनिट प्रणव, होत नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे. मी तिथपर्यंत सुरू करतो. श्लोक तुमच्या समोर नसला तरी मी बोलायला सुरुवात करतो, वेळ वाचेल त्यामुळे. विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवाम वृंदकानंददम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. इथे तर स्पष्टपणे त्या कृष्ण रूपाचं वर्णन आचार्य करतायत. इथे कटीवर हात ठेवलेल्या पांडुरंगा बरोबरीने त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये दुसरा गोपाळ जो आहे, गोपाळ रूपात आहे, त्या गोपाळाचं वर्णन आचार्य करत आहेत. विभूम, जो विभू आहे, परमेश्वराची विभू आणि प्रभू ही 2 विशेषण आहेत. प्रभू म्हणजे या सगळ्या विश्वाचा सत्ताधीश, या सगळ्या विश्वाचं प्रभवस्थान, तो प्रभू आहे. आणि विभू म्हणजे जो जिथे ज्या रूपात हवा त्या रूपात तिथे असणं, विशेषेण भवती, त्या त्या वेगवेगळ्या रूपामध्ये विशेषत्वाने राहणारा. यद्यद विभूतिमत्सत्वम श्री मधुरजितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवः, असं भगवान त्या 10व्या अध्यायात गीतेच्या सांगतात. जे जे काही विशेषत्वाने, तेजाने, श्रीने संपन्न आहे ते माझं रूप आहे. म्हणजे तो माझाच भाव, तो माझा अवतार आहे, प्रतिमा आहे. त्यामुळे विभू या शब्दाचा अर्थ त्या वेगवेगळ्या रूपामध्ये वावरणारा, व्यापक असा विभू. वेणुनादम चरंतम, वेणुनाद करत, वेणू वाजवितो आहे, वेणू वाजवत, वेणूचा मधुर ध्वनी करत, वेणूर मधुरा आपण काल पाहिली आहे. तो जो चरंतम दुरंतम, सगळीकडे त्या आसमंतामध्ये विचरण करतोय. आणि स्वयं लीलया, स्वतः लीला
दाखवण्यासाठी गोपवेशम दधानम लीला मानुष विग्रह असं अध्यात्म रामायण त्याचं वर्णन करतं. तसं लीला दाखवण्यासाठी ज्याने गोपवेश धारण केलेला आहे असा गवाम वृंद का आनंददम गायींच्या वृंद समुदायाला जो आनंद देणार आहे. आणि गवाम वृंद हा याचा एक दुसरा अर्थ गायीचा समूह बाळगणारा गोपालांचा मेळा, गोपाळांचा तांडा, त्यालाही जो आनंद देणारा आहे असा गवाम वृंद का आनंद द असा पांडुरंग कसा चारुहासम गोड मधुर हास्य असं व्यक्त करणारा तो त्या परब्रह्मलिंगा पांडुरंगाला माझी भक्ती वाहिलेली आहे, मी त्याची भक्ती करतो. आता चारुहास हे दोन्हा विशेषण वापरलं का, तर त्या पांडुरंगाच्या दोन्ही मुखांवरचं जे हास्य आहे, दोन्ही मुखांवरचं हास्य वेगळं आहे. एकामध्ये स्थितप्रज्ञता गांभीर्य आहे पांडुरंगाच्या कटीवर हात ह्या रूपामध्ये, आणि ह्या गोपाळ कृष्णाच्या रूपामधलं हास्य त्याच्यामध्ये खट्याळपणा आहे, मिस्किलपणा आहे. त्यामुळे ह्या दोन्ही हास्यामध्ये स्मितामध्ये गोडवा आहे, आणि ते दोन वेगळे भाव व्यक्त करण्यासाठी दोन वेळा चारुहास आलाय. लोकांना वाटेल काय पुनरुक्ती, शब्द नसेल सुचला म्हणून घातलं का, तर ते दोन वेगळी हास्य आहेत, त्या दोन वेगळ्या हास्यांचं स्पष्टीकरण इथे आलेलं आहे. पुढे आचार्य म्हणतात अजम, जो अजन्म आहे, जो कधी जन्म घेत नाही, मात्र मर्त्य भावामध्ये अडकलेल्या लोकांना तो मानुष्य अवतारात आला असं वाटतं, पण तो मुळात अज अनंत आहे. तो अजन्मा पण कसा रुक्मिणी प्राण संजीवनम तम, रुक्मिणीचं प्राणसंजीवनच जणू आहे. एका भक्तिगीतामध्ये आपण ऐकलं असेल, जानकीची जणू जीवन ज्योती असं रामाला म्हटलं. तसंच इथे त्या कृष्णस्वरूप पांडुरंगाला रुक्मिणीचं प्राण संजीवन जणू काही बहिर्गत बहिश्चर रुक्मिणीचे प्राणच असावेत. रुक्मिणी स्वयंवराची जर घटना आपण ऐकली तर अक्षरशः आता प्राण कंठाशी आले, प्राण जाणार अशा त्या विरहातुर रुक्मिणीला जेव्हा कृष्णाचं त्या अंबिकेच्या मंदिराबाहेर, अमरावतीला आजही ते मंदिर दाखवलं जातं, त्या मंदिराबाहेर दर्शन झालं, तेव्हा तिच्या म्हणजे त्याला जीवात जीव आला असं म्हणतात. तसं ते प्राणसंजीवनच जणू काही आहे त्या रुक्मिणीची प्राणसंजीवनी असा तो पांडुरंग. तो कसा आहे, रुक्मिणीचं प्राणसंजीवन आहेच, पण तो योग्यांचं ध्येय ध्यान असणारा परमधाम आहे. तद्धाम परमम मम असं 15व्या अध्यायात भगवंत सांगतायत. ते परमधाम वैकुंठ स्वरूप तो मीच आहे. कैवल्यमेकम तुरीयम, तीनही जाग्रत स्वप्न सुषुप्ती किंवा बाल्य तारुण्य आणि वार्धक्य या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे गेणारा जाणारा त्वम अवस्थात्रयातीत असं अथर्व शीर्षामध्ये ज्याला म्हटलं जातं, तो तुरीय, तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा तो तुरीय आहे असा तो कैवल्यमेकम. कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे एकात्मता, केवळ एकमात्र ब्रह्म असणं ही जाणीव, ते कैवल्य तो आहे. प्रसन्न म्हणजे मोक्ष स्वरूप तो आहे. प्रसन्नम जो सदैव प्रसन्न आहे. प्रपन्नार्तिह, प्रपन्न म्हणजे त्याला भक्त जे झाले, त्याला शरण जे गेले त्यांची आरती, त्यांचं संकट जो नाहीसं करतो, दूर करतो, देवांचाही जो देव आहे अशा पांडुरंगाची मी भक्ती करतो. इथे आपलं अष्टक पूर्ण होतं आणि शेवटची आहे ती फलश्रुती म्हणता येईल किंवा एक समारोपात्मक श्लोक आहे. स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदम्ये पठन्त्येक चित्तेन भक्त्याच नित्यम. हे पांडुरंगाचं पुण्य देणारं पुण्यकारक असं स्तव जे एकचित्ताने एकाग्रपणाने भक्तिपूर्वक नित्य पठण करतात, म्हणतात, ते काय करतात, भवांभो निधीम, सागराला, अंभोनिधी म्हणजे सागर, भवरूपी सागराला तेपी तीर्थवा अंतकाले, त्या भवसागर पार करून ते अंतकाले अंतकाळी मरणोत्परांत हरेरालयम, हरीच आलय, वैकुंठ धाम, शाश्वत जे नाशरहित आहे, जिथे गेल्यावर कधीही नाश किंवा पुनर्जन्म संभवत नाही, असं ते वैकुंठ शाश्वत पद ते प्राप्त करून घेतात. इति श्रीमत् शंकर भगवत्पादाचार्य विरचितम पांडुरंगाष्टकम संपूर्णम. इथे हे स्तोत्र पूर्ण होतं. हा आपण सगळा अर्थविचार इथे पाहिला. आता हे कसं म्हणायचंय स्तोत्र हे आपण पाहूया. सगळ्यांना एक विनंती आहे,
वेळ आपला भरपूर मी घेतलेला आहे, खरं थोडं अतिमर्यादा झालेली आहे वेळेची, पण आपण याचा पाठही तितकाच महत्वाचा असल्यामुळे ती पठन पद्धती आपण इथे पाहूया. सगळ्यांना विनंती अशी आहे, श्रेया मॅडम आपल्याला कदाचित अधिक स्पष्ट करतील, सगळ्यांनी व्हिडिओ सुरू ठेवावेत, मात्र ऑडिओ म्यूट ठेवावेत. मी एक एक ओळ म्हणेन, चारी ओळी, चारी पंक्ती पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा पूर्ण श्लोकाची आवृत्ती लगेच करू आणि माझ्या मागून श्रेया मॅडम सगळ्यांच्या प्रतिनिधित्वाने पठण करतील. कसं म्हणायचं याचे उच्चार सगळ्यांना स्पष्टपणे कळावेत यासाठी ही विनंती आहे. सगळ्यांनी कृपया सहकार्य करावे. हॅलो, आपला ऑडिओ म्यूट करा, फक्त व्हिडिओ ऑन करा. अरे समीर, ऑडिओ हे करायचा होता. ऑडिओ म्यूट करा आणि व्हिडिओ ऑन ठेवा. आता ते परत याच्यात थांब थांब थांब. नाही नाही हे नाही. अरे ही नाही ती ज्योतिषाच्या क्लास आहे. श्रेया मॅडम कधी सुरुवात करायची ते सांगा, त्याप्रमाणे आपण. मी केलंय म्यूट. सुरू करा सर. हे भुजंग प्रयात वृत्त आहे, त्यामुळे साधारण एक चाल किंवा म्हणण्याची पद्धत, लय लक्षात येण्यासाठी मनाचे श्लोक डोळ्यासमोर जर असतील तर त्याप्रमाणे साधारण हे म्हणायचंय. श्री गणेशाय नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या. महायोग तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. आनन्दकन्दम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मी पूर्ण श्लोकाची आवृत्ती पुन्हा करतोय. महायोगपीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कृपया म्हणावं. नाही, पुढचा घ्या. हा, ठीक आहे. तडिद्वाससं नीलमेघावभासम्. तडिद्वाससं नीलमेघावभासम्. रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम्. रमामन्दिरं चित्प्रकाशम्. वरं त्विष्टकायां समन्यस्तपादम्. वरं त्विष्टकायां समन्यस्तपादम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तडिद्वाससं नीलमेघावभासम्. रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम्. वरं त्विष्टकायां समन्यस्तपादम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानाम्. प्रमाणं भवाब्धेरिदं काममानाम्. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानाम्. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानाम्. नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्. नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्. विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः. विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः.
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालम् शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासम् शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासम् लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तम् 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 जपारागबिम्बाधरं कंजनेत्रम् जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तम् जपारागबिम्बाधरं कंजनेत्रम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागम् किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागम् सुरैरर्षितं दिव्यरत्नैरनर्घैः सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसम् त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसम् त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसम् त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागम् सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तम् स्वयं लीलया गोपवेशं दधानम् स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवां वृन्दकानन्ददं चारुहासम् गवां वृन्दकानन्ददं चारुहासम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तम् स्वयं लीलया गोपवेशं दधानम्
गवां वृन्दकानन्ददं चारुहासम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले भवाम्भो निधिं तेऽपि क्षम्यताम् भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले भवाम्भो निधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। ॐ तत्सदिति श्रीमच्छङ्करभगवत्पादाचार्य विरचितं पाण्डुरङ्गाष्टकं सम्पूर्णम्। श्री पाण्डुरङ्गार्पणमस्तु।